वाशिम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे। या वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील 160 लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी आटण्यास सुरुवात झाली असून निम्म्या प्रकल्पांमधील पाणी पातळी अत्यंत खालावली आहे। ही परिस्थिती आगामी काळात भीषण रूप धारण करू शकते, हे ओळखून जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील 224 गावांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। या संकटाचा सामना करण्याकरिता 3,76,00,000 रुपयांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे। या आराखड्याअंतर्गत एकूण 317 विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, विहिरींचे खोलीकरण आणि गाळ काढणे, बंद असलेल्या नळ योजनांची तातडीने दुरुस्ती करणे, केवळ तात्पुरत्या उपाययोजनाच नव्हे तर भविष्यातील टंचाई टाळण्याकरिता जलपुनर्भरणाच्या कामांवरही प्रशासनाने भर दिला आहे। आपण पाहतात ही पैनगंगा नदी आहे। पावसाळ्यामध्ये ही दुथडी भरून वाहणारी पैनगंगा, या वर्षामध्ये याच पैनगंगेने आमच्या दोन्ही थडीच्या शेतकऱ्यांचं पिकाचं अतोनात नुकसान केलं। तीच पैनगंगा आज कोरडी पडल्यामुळे आमच्या रब्बी पिकाचं सुद्धा नुकसान करणारी हीच ती पैनगंगा नदी। आज तुम्ही या पैनगंगेमध्ये पाहता पाण्याचा कुठेही थेंबही शिल्लक राहिलेला नाही। आज असा प्रश्न आम्हाला गावकऱ्यांना पडलेला आहे, शेतकऱ्यांना पडलेला आहे की आमच्याजवळ जे गुरंढोरं आहेत हे आम्ही पाणी पाजायला न्यायचे तर कुठे। जर पाणी पाजण्याकरता आम्ही जेसीबीने थोडासा गड्डा घेतला तर तात्पुरतं थोडंसं पाणी येते, तेवढ्या वेळापुरती त्या गुरांची तहान भागते। असे बरेचसे आशेगावमधले काही शेतकरी आहेत की त्यांनी या पाण्याअभावी आपले गुरं पाहुण्या रावण्याकडे पाठवलेले आहे। हा जो कोल्हापुरी बंधारा आहे, हा कोल्हापुरी बंधारा आमच्या काहीही उपयोगाचा आज रोजी तरी ठरत नाही। आपण पाहतात या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या बाजूला जी गाळ साचलेला आहे, हे जर खोलीकरण झालं तर कदाचित पुढे या ठिकाणी राहिलं पिकाला, गुराढोरांना तरी कमीत कमी पाणी मिळेल आणि या पैनगंगेमध्ये पाणी थोडंसं शिल्लक राहिलं तर गावातील बोरची विहिरीची थोडीशी पातळी सुधारेल। म्हणून खोलीकरण करणं गरजेचं आहे। आम्ही या बंधाऱ्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायतच्या मार्फत। पाटबंधारा विभागाकडे गेलं तर पाटबंधारे विभाग सांगते की जलसंपदा विभागाकडे जा, जलसंपदा विभागाकडे गेलं तर ते सांगतात आमच्याकडे नाही। मला सांगा, आम्ही जायचं तर कोणाकडे जायचं? हा आमचा प्रश्न आम्ही मांडायचा तर कुणाकडे मांडायचा? मायबाप सरकारला आमची एवढीच विनंती आहे, कृपया आपण या आमच्या या प्रश्नाकडे लक्ष देऊन काहीतरी नियोजन करून आम्हाला आमच्या गुराढोरांना, आमच्या मुलाबाळांना पाणी मिळेल याची व्यवस्था करावी, एवढी मी नम्र विनंती शासनाला करू इच्छितो आहे, संबंधित अधिकाऱ्यांना करतो आहे।